आज दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सुसाट वेगात असलेल्या आलिशान स्विफ्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. सदर घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाली असता सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना सुरक्षित बाहेर काढून मदत कार्य सुरू करून जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पुढील प्राथमिक उपचारासाठी चांदवड येथे रवाना केले. या अपघातात मात्र स्विफ्ट कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील 2 रुग्णांना मालेगावी उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर 2 जण मनोज शिवाजी गडरे बोरकुंड धुळे व स्वप्नील बच्छाव डाबली मालेगाव यांना उपचारासाठी चांदवड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यातील मालेगाव येथील रुग्णांची नावे समजली नसून त्यांच्यातील 1 जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. नेहमी होणाऱ्या या अपघातांमुळे या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जातोय. आज नेहमीप्रमाणे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संचालित स्वर्गीय श्री धनराज मिश्रालालजी भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलची बस क्रमांक MH15 AK 1679 ही बस मुलांना घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला आधीच उभी होती. त्यावेळी पाठीमागून सुसाट येत असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक GJ15 CJ 7303 ह्या कारमधील वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरने पूर्णतः दाबला गेला. त्यात कारचा चक्काचूर झाला. यावेळी बसमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला. सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने सदर वाहनाला बाहेर काढले. वाहन चालक हे अति वेगाने वाहन चालवतात व परिणामी वाहनावरचे नियंत्रण सुटते. त्यातून अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे वाहनांचा वेग कमी ठेवून वाहन चालवित सुरक्षित प्रवास करावा असे मत परिसरातील नागरिकांनी यावेळी व्यक्त केले. दैनिक भ्रमर, नाशिक.